शुक्रवार म्हणले की जरा उत्साहितच राहावं लागतं, कारण की असतो आपल्या इथं बाजार. सकाळी बाजारातनं घरी आलो, सर्व मटेरियल बनवून घेतलं आणि लवकर शॉपवर आलो. चहा करावं म्हणलं पहिलं, कारण की सेटअप झालं पहिला करायला लागतो चहा. चहाला जवळजवळ अर्धा तास लागतो, कारण चांगला उकळून घेतो मी चहा. हाताला पट्टी बघितली असेल तुम्ही, तर थोडस जरा हातला चकलाय माझं तिथं, त्याच्यामुळे थोडा हात दुखतोय म्हणून पट्टी बांधली. मग म्हणलं चला आता गरम गरम वडे काढून घ्यावे, कारण की आज आता शुक्रवार आणि शुक्रवारची गर्दी तर तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीला असं वाटतं, निमच वाटतं की काही लोक येतील का नाही माहित नाही, पण गर्दी आणि शुक्रवार याचं कॉम्बिनेशन लय डेंजर असतं. अक्षरशः एक वेळ अशी येते की भरपूर वेळ बसून राहायला लागतं, पण 1 ते 1.5 तासाचा जो झटका असतो ना जोरदार, त्या झटक्यामध्ये एवढी तुफान गर्दी होती ना की वाटणाऱ्याला वाटणारच नाही एवढी गर्दी अचानक होती. मला स्वतः वाटत नाही तर काय सांगू. आणि आज गर्दी हँडल करायला नेमकी सुरुवात केली ती आरतीने. पण अचानक जेव्हा 4 प्लेट मोमोज, 2 स्टीम, 2 फ्राय, 5 वडापाव पार्सल, 5 वडापाव खायचे, 2 वडापाव खायचे, असं आल्यानंतर आरतीने पटकन सोडू असा आवाज दिला. मला पळत जावं लागला आणि पळत गेल्यानंतर मी सर्व कस्टमर लवकर हँडल करायला घेतलं. प्रयत्न तर हाच असतो की सर्वांना सर्व वेळेत भेटावं, पण कधी कधी होतो उशीर. त्यानंतर मी चहा द्यायला गेलो. आज चहा द्यायला 9 वाजता गेलो, तरी सुद्धा सर्वांनी चहा घेतला. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं एवढा पसारा होता, मी सगळ्या एकट्यानेच आवरला. आज काय आरती नव्हती, मला सर्व आवरायला लागलं. त्यानंतर आज होता रक्षाबंधनाचा दिवस. मग आवरून झाल्यानंतर सियाने मला राखी बांधली. मग तिला मी छोटंसं गिफ्ट आणलं होतं ते दिलं. त्यानंतर डुग्गू सुद्धा आलता, डुग्गूला पण सियाने राखी बांधली आणि मग डुग्गूनी पण एक छान असं गिफ्ट सियाला दिलं. सिया मस्तपैकी हसून खुश झाली. मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो, कारण की आरती म्हणली की कुठंतरी घेऊन जायचंय तुला. तर आता मी डेंजर घाबरलो का, कारण की मला उडायचंय शॉप, वेळ व्हायला नको. त्याच्यामुळे तिला म्हणलं लगेच जायचं आणि लगेच जायचं तरच मी येणार. आणि मी निघालो. आता मला पण प्रश्न हा पडला होता की ही नक्की नेती कुठं, आणि असं काय काम आहे की अर्ध्या तासात होईल, आणि असं काय आहे की जावंच लागेल, कारण की मला पण शॉप उघडायचं होतं. तर पुढच्या व्हिडिओत नक्की बघू.